कोकणच्या हापूस आंब्याच्या नावाखाली मोठा घोटाळा सुरू असल्याचा आरोप आता समोर आलाय। देवगड, रत्नागिरी आणि वेंगुर्ला हापूस या प्रसिद्ध ब्रँडच्या नावाने बाहेरच्या राज्यातील आंब्याची सर्रास विक्री होत असल्याचा दावा बागायतदारांनी केलाय। केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरातमधून आलेला आंबा मुंबई गोवा महामार्गालगत कोकणातील असल्याचं लेबल लावून विकला जात असल्याचं समोर आलंय। गेल्या 1.5 महिन्यापासून बागायतदार याबाबत इशारा देत होते, मात्र आता शेतकऱ्यांनीच हा प्रकार पकडल्याचा दावा केला जातोय। ग्राहकांची फसवणूक आणि कोकणच्या हापूस ब्रँडचा गैरवापर होत असल्याचा आरोप करण्यात येतोय। यावरून खासदार राजू शेट्टी यांनी सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली आहे। बाहेरच्या राज्यातील आंबा, विशेषतः केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, कोकणातला देवगड हापूस, रत्नागिरी हापूस, वेंगुर्ला हापूस या नावानं राजरोसपणानं विकला जातोय, हे गेल्या 1.5 महिन्यापासून मी सातत्यानं सांगत आलेलो होतो। अर्थात पुण्या मुंबईमध्ये हे विकलं जातंय असं मी सांगत होतो, परंतु आंबा बागायतदारांनी चौकसपणानं बघितल्यानंतर, माहिती घेतल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हे लोण तर कोकणापर्यंत पोहोचलेलं आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला बाहेरचा आंबा कोकणातला म्हणून लेबल लावून राजरोसपणानं विकला जात होता आणि ते शेतकऱ्यांनी पकडलेलं आहे। म्हणजे एकाच वेळी ग्राहकांची फसवणूक आणि कोकणाच्या आणि विशेषतः देवगड, रत्नागिरी, वेंगुर्ला या ब्रँडच्या नावाचा गैरवापर हे राजरोसपणानं चालू आहे। मुळामध्ये ज्या पद्धतीनं कोकणातला आंबा विकला जातोय तेवढं उत्पादनच झालेलं नाही, तर हा आंबा येतोच कुठून, हा प्रश्न आम्ही वारंवार विचारत होतो। आज ते कार्यकर्त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे की ही बनवाबनवी आहे। एका बाजूला हे चित्र दिसत असताना दुसऱ्या बाजूला आमच्या कोकणातल्याच शेतकऱ्यांनी, काही महिलांनी बाजारामध्ये स्थानिक आंबा विकायला गेलेला असताना तुमच्याकडे आंबा विक्रीचा परवाना आहे का, तुम्ही त्याची योग्य पद्धतीनं आंबा पिकवला आहे का, अशा प्रकारचा आक्षेप घेऊन अन्न आणि भेसळ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिकांना त्रास द्यायचा उद्योग केला आहे। एकूणच काय, कोकणातल्या लोकांना सुखानं जगूनच द्यायचं नाही असं सरकारनं ठरवलंय का? हे मुजोर अधिकारी असा त्रास देत असताना सरकार काय करतंय, स्थानिक लोकप्रतिनिधी काय करतायत? बाहेरचा आंबा राजरोसपणानं इथं विकले जात असताना माझ्यासारखा माणूस बाहेरचा कोकणाची बाजू मांडतो म्हणून मला नावं ठेवण्यापेक्षा हे तुमच्या बुडाखाली काय जळालंय ते बघा, त्याबद्दल आवाज उठवा, इथं मर्दमुखी दाखवा, एवढंच माझं कोकणातल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना सांगणं। विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग।